सध्याची ही आपण शिवतीर्थ निवासस्थाना परिसरातली दृश्य पाहतोय। या प्रवासाला एकत्रित सुरुवात झाली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं अभिवादन घेतल्यानंतरच दोन्ही नेते हे रवाना होणार आहेत। तो विखुरलेला होता, आता महाराष्ट्राच्या भल्याकरता तो एकत्र येतोय आणि तुम्हाला दिसेल ताकद काय आहे। संपूर्ण महाराष्ट्र नक्की बघेल, खास करून हे जे सत्ताधारी आहेत ज्यांनी मराठी माणसाला गृहीत धरलं आहे, मराठी भाषेला गृहीत धरलं आहे, मराठी संस्कृतीला गृहीत धरलं आहे, त्यांना नक्की दिसेल की मराठी माणूस जेव्हा एकत्र येतो तेव्हा कशा प्रकारे ताकद दाखवतो। आता युतीची घोषणा थोड्याच वेळात होईल। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का, जागा वाटप झालंय? नक्कीच सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आपण थोड्या वाट बघूया, पण जे असेल ते चांगलं असेल, महाराष्ट्राच्या हिताचं असेल, भल्याचं असेल। भाजप म्हणतंय महापालिकेत 150 पार, आपला काय नारा आहे? नाही, ते 500 पार पण होतील। कसं आहे, घोषणा करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे, त्यामुळे गप्पा आम्ही करणार नाही। एक गोष्ट नक्की की संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण ताकदीने या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहील। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते अविनाश अभ्यंकरजी, मनसे नेते आहेत।